हॅलो फ्रेंड मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे रेल्वे ALPचे बुद्धिमत्तेचे टॉपिक आणि त्याविषयी माहिती. ठीक आहे, बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत आणि त्या टॉपिकविषयी थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा आता हे टॉपिक आहेत बुद्धिमत्तेचे. बुद्धिमत्तेला रेल्वेमध्ये इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने लिहिलं जातं, हे लक्षात घ्या. नाहीतर परत रिजनिंग फक्त नाही दिसलं तुम्हाला, जनरल इंटेलिजन्स दिसलं की लगेच तुम्हाला प्रॉब्लेम वाटेल की सर हा कोणता पॉईंट आहे अजून. तर या पूर्णला म्हणतात बुद्धिमत्ता. ठीक आहे, तर बुद्धिमत्तेचं टॉपिक काय ते ALPचं ते मी खाली दिलेलं आहेत आणि हेच टॉपिक तुम्हाला मी एक एक पुढे एक्सप्लेन करणार आहे. त्याआधी क्लिअर कट सांगू इच्छितो, हेच टॉपिक तुम्हाला ग्रुप Dचं दिसतील आणि हेच टॉपिक तुम्हाला टेक्निशियनला पण दिसतील. का तर फुल नोटिफिकेशन जर ALP ग्रुप D टेक्निशियनची बघितली तर तिन्हीमध्येही तुम्हाला हेच टॉपिक दिसतील, एकही टॉपिक वेगळा दिसणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही कुठं क्लास लावला असेल येत असतील तर त्यामध्ये पण हेच टॉपिक शिकवली जातात का बघा, याच टॉपिकची माहिती सांगितली जाते का बघा. कारण नवीन एखादा पोलीस भरतीचा सरळ सेवेचा टॉपिक त्यात टाकते ते पण बघा. ठीक आहे मित्रांनो, बघा आता हे आपण टॉपिक एक एक पुढे बघणार आहे. हा पहिला टॉपिक बघा, दिशा व अंतर. आता मित्रांनो हे लक्षात घ्या एक की इकडं मी टॉपिक का दिलेत, ते का दिलेत तर तुम्हाला टॉपिक कोणते कोणते आहेत रेल्वेला, बुद्धिमत्तेला, ALPला हे तुम्हाला इथे समजते. आणि पुढे एक एक टॉपिक मी पुढे मागे घेतलेला आहे. पुढे मागे का घेतलेला आहे समजा बघा. आता इथे पुढे आपण घेतलेला आहे पहिला दिशा आणि अंतर, बरोबर, म्हणजे काय डायरेक्शन आणि डिस्टन्स, बरोबर. पण इथं सिलेबसमध्ये तो कुठं दिलेला आहे बघा, आहे का कुठं, म्हणजे असणार तर आहे पण कुठं आहे तो, डायरेक्शन आहे. मग तुम्ही म्हणता सर इथं तर 10-15 नंबरला हा टॉपिक आहे, इकडं तुम्ही 1 नंबरला घेतलेला आहे. इतर रेल्वेने फक्त टॉपिकची नावं दिलेली आहेत. हा टॉपिक पहिला दुसरा असं काहीही नाही. मग आपण ते सिरियल वाईज घेतले जेणेकरून एकावर दुसरा टॉपिक डिपेंड असतो, दुसऱ्यावर तिसरा डिपेंड असतो. त्यामुळे आपण त्यानुसार ते टॉपिक आपण घेतलेले आहेत. पण तुम्हाला हे सर्व टॉपिक इथे बघायला भेटतील. ठीक आहे, बघायला भेटतील. त्यामुळे लक्षात फक्त एवढंच घ्या की हे पाठीमागचं टॉपिक सर्व यामध्ये येणार आहेत, फक्त पुढे मागे थोडंसं येऊ शकतं. ठीक आहे, पहिला टॉपिक आहे आपला दिशा आणि अंतर. आपल्याला सिलेबसमध्ये डायरेक्शन म्हणून दिलेला आहे. आपण एखादं पुस्तक तुम्ही कोणतं रेफर करत असाल तर त्यामध्ये डायरेक्शन आणि डिस्टन्स दिसेल. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक. आता यामध्ये काय असतं, एक माणूस पश्चिमेला 5 किलोमीटर गेला, उजवीकडे वळून परत 4 गेला, परत डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला, तर तो आता पहिल्या स्थानापासून किती अंतरावर असेल किंवा त्या स्थानाकडून पहिल्या स्थानावर येण्यासाठी त्याला किती अंतर कापावे लागेल, कोणत्या दिशेला कापावे लागेल, अशा टाईपचे जे प्रश्न असतात ते सर्व दिशा आणि अंतरावर असतात. याची बेसिक कन्सेप्ट म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा समजणं, त्याच्या उपदिशा समजणं, बरोबर. उजवीकडे डावीकडे वळा म्हणजे 90मध्ये वळतो हे समजणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती अंतर गेला, मग उजवीकडे डावीकडे गेला वगैरे. ह्या गोष्टी तुम्हाला एकदा क्लिअर झाल्या की हा टॉपिक तुम्हाला 100% कळाला. यामध्ये एकही मार्क जात नाही. तुम्हाला एक वेळ गणितामध्ये म्हणजे रियालिटी सांगतो, गणितामध्ये तुमचे 1, 2, 3 मार्क जातील, पण बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. कारण बुद्धिमत्तेमध्ये सराव केला की ऑटोमॅटिक मार्क आउट ऑफ येतात. ठीक आहे, दुसरा टॉपिक आपण घेणार आहे श्रेणी, वर्ण आणि संख्या श्रेणी. ठीक आहे, याला श्रेणीच म्हणतात थोडक्यात, सिरीज थोडक्यात. ठीक आहे, पण आता इथं वर्ण आणि संख्या आपल्याला दिलेला आहे, तिथं अल्फाबेट अँड न्यूमरिकल सिरीज, नंबर सिरीज म्हणून. त्यामुळे आपण इथं ब्रॅकेटमध्ये वर्ण आणि संख्या श्रेणी घेतलेला आहे. हे पण टॉपिक घेताना आपण पार्ट ए संख्या श्रेणी, पार्ट बी वर्ण श्रेणी असं घेणार आहे. कारण हे पण टॉपिक एकत्र घेणार नाही, वेगवेगळं घेणार आहे. कारण थोडं टॉपिक मोठं असल्यामुळे एकत्र घेण्यापेक्षा सेपरेट घेतलं तर तुमच्या चांगल्या लक्षात येईल, तुम्हाला समजेल असं आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, बाकी ते मला किती वेळ लागेल, किती त्रास होईल याच्याशी घेणं देणं नाही. ठीक आहे, पुढचा टॉपिक बघा सहसंबंध, ॲनालॉजी. ठीक आहे,
आता तुम्हाला मी जेव्हा बेसिक कन्सेप्ट गणित बुद्धिमत्तेच्या शिकवलं ते ABCD शिकवलं होतं मित्रांनो, बरोबर. तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की कोणत्या टॉपिकमध्ये लागेल, 50% टॉपिकमध्ये लागतं किंवा कोणत्या टॉपिकमध्ये लागेल मी सांगेल. तर ते तुम्हाला ABCDचे नंबर लक्षात ठेवायला लावले होते ना, बेसिक कन्सेप्टमध्ये लावले होते का ना. A ला 1, B ला 2, वर्ग पाडे घने त्या व्हिडिओमध्ये होतं, बरोबर. त्या व्हिडिओमधलं ABCD तुम्हाला या संख्या श्रेणी म्हणजे वर्ण श्रेणी, संख्या श्रेणी, सहसंबंध, विसंगत घटक, सांकेतिक भाषा या सर्व टॉपिकमध्ये उपयोगी पडतं. फक्त ABCDच नाही तर ह्या सिरीजमध्ये, ह्या संख्या श्रेणीमध्ये तुम्हाला वर्ग पाड घनाचाही उपयोग होतो. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला ते बेसिक कन्सेप्टमध्ये दिलं होतं. बऱ्याच जणाला वाटलं असेल घ्यायचं टॉपिकला हात घालायचा डायरेक्ट, अजिबात नाही. तुम्हाला एवढं परफेक्ट समजलं पाहिजे की तुम्ही 10 जणांनी सांगितलं पाहिजे की ह्या सरांची बॅच लाव. तुला जर रेल्वेचा अभ्यास करायचा असेल तर त्या व्यतिरिक्त काय सुद्धा करू नको. त्या बॅच व्यतिरिक्त फक्त PYQ प्रश्नपत्रिका सोडव, ते पण सरांचं पुस्तक आहे त्यातनं सोडव, किंवा मग ॲपमध्ये सरांनी फ्रीमध्ये प्रश्नपत्रिका टाकल्यात रेल्वेच्या, त्यातनं सोडव, बस. बाकी काय करू नको. ठीक आहे. आता लक्षात सहसंबंध. आता संख्या वर्ण श्रेणी काय असतं तर तुम्हाला असं दिलेलं असतं बघा, 2, 6, 10, 14 क्वेश्चन मार्क. मग काय, ही झाली संख्या श्रेणी. 2 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. 6 आणि 10 मध्ये 4चा फरक आहे. 10 आणि 14 4चा, तर 14 आणि 4 परत काय येईल 18. म्हणजे हे झालं तुमचं उत्तर. अशा पद्धतीने संख्या श्रेणी असते. ठीक आहे. वर्ण म्हणजे काय तर ABCDचा त्यामध्ये उल्लेख केलेला असतो. ठीक आहे. ते मी तुम्हाला तो टॉपिकमध्ये बेसिकपासून सांगेलच. नेक्स्ट आहे आपला सहसंबंध. सहसंबंधमध्ये काय असतं मित्रांनो, A हॅज टू B बरोबर C हॅज टू D. म्हणजे काय असतो, Aचा संबंध Bशी जसा आहे तसाच संबंध Cचा Dशी असतो. तर तुम्हाला Aचा संबंध Bशी दिलेला असतो. म्हणजे काय केलेलं असतं त्यांनी, असं केलेलं असतं, 5 हॅज टू 25 तर 7 हॅज टू क्वेश्चन मार्क. आता मला सांगा 5चं 25शी काय संबंध येतो, तर तुम्हाला पाडा वर्ग माहीत असेल तुम्हाला, तर तुम्ही लगेच म्हणता 5चा वर्ग 25 आहे, बरोबर. तसंच 7चं काय येणार, 7चा वर्ग 49. म्हणजे इथं उत्तर प्रश्नचिन्हाचा काय येणार, 49 येणार, बरोबर. आता दुसऱ्या प्रकारे पण तुम्ही एक करू शकता. म्हणणार तुम्ही 5 गुणिले 5 आहे सर, मग 7 गुणिले 5 पण येऊ शकतं, 35 पण येऊ शकतं. तर ते पर्यायामध्ये पर्याय एक तर 49 असेल किंवा 35 असेल एक, बाकी तिन्ही पर्याय वेगळे असतील. दोन्हीपैकी एक कोणता पर्याय त्याच्यावर डिपेंड त्याचं उत्तर काय काढायचं. ठीक आहे. तर असा टॉपिक आहे यामध्ये, ते आपण त्यामध्ये घेऊ. या व्यतिरिक्त पण वेगळा टाईप एक रेल्वेनं सेपरेट काढला याचा, तो त्या टॉपिकमध्ये आपण घेऊ. ठीक आहे. पुढचा आहे विसंगत घटक, म्हणजेच वर्गीकरण पण म्हणतात. त्यालाच क्लासिफिकेशन म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये आपल्याला जे सिलेबस आहे त्यामध्ये क्लासिफिकेशन म्हणून दिलं आहे. त्यामध्ये याला दुसरा एक शब्द आहे गटातनं बसणारा शब्द किंवा संख्या असं पण म्हटलं जातं याला. या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. ठीक आहे. याला ऑड वन आउट असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऑड वन आउट. कारण तुम्ही एखादं पुस्तक घेतलं असेल समजा आणि त्यामध्ये अशा टाईपमध्ये काहीतरी लिहिलं असेल गटातनं बसणारा आणि ब्रॅकेटमध्ये ऑड वन आउट, तर परत हा टॉपिक कोणता आहे तर त्याचाच अर्थ हा आहे. ठीक आहे मित्रांनो, समजलं. एकदम टॉपिक सुरुवात झाल्यानंतर तर तुम्ही बघितल्यानंतर तर तुम्ही म्हणणार अरे यार एवढे बेसिकपासून कोणच समजून सांगू शकत नाही, आणि आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या टीचरचं कोणत्याच एवढं बेसिकपासून समजू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट सांकेतिक भाषा. हा टॉपिक खूप मोठा आणि खूप IMP आहे. IMP प्रत्येक एक्झाममध्ये रेल्वेच्या याच्यावरती 3 ते 4 प्रश्न येतातच. येतात म्हणजे येतातच. त्यामुळे हा टॉपिक आपल्याला एक्झामला पडलेल्या प्रश्नाचा विचार करूनच तेच टाईप घेऊन सोडवायचा घ्यायचा एकदम रेल्वेचा. कारण ह्या टॉपिकवर प्रश्न असे नवीन नवीन यायला लागलेत की आपण सुद्धा कन्फ्यूज होऊन जातो. ठीक आहे मित्रांनो, बघा आता हे झालं आपले चार टॉपिक. ठीक आहे. ठीक आहे. हे झाले आपले 4 टॉपिक.
ओके, समजलं? 5 टॉपिक झाले, सॉरी 5 टॉपिक झाले हे आपले. समजलं तुम्हाला टॉपिक? हा सांकेतिक भाषा टॉपिक जेव्हा म्हणजे हे टॉपिकची नावं फक्त लिहून घ्या तुम्ही बुद्धिमत्तेच्या वहीमध्ये ना, अनुक्रमणिका स्टार्टिंगला, कारण पुढच्या पेजवर तर तुम्ही वर्ग पाडे घन ABCD लिहिलेलं असेल बुद्धिमत्तेच्या वहीत, मी अगोदर सांगितलं होतं. तर स्टार्टिंगची अनुक्रमणिका असते, जे मी अगोदर पण गणितामध्ये पण दाखवलं होतं, आता बी दाखवतो. इथं हे टॉपिकची नावं लिहून घ्या, ठीक आहे, एक एक लाईन सोडून. मराठीत काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कारण कदाचित तुम्ही सिलेबस बघितल्यावर परत मग मराठीत फक्त लिहिलं तर परत इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात हे कन्फ्युजन नको तुमचं, ठीक आहे. नेक्स्ट बघा, 5 झालं. 6वा टॉपिक अंकगणितीय क्रिया. हे टॉपिक सरासरी कोणते टीचर शिकवताना 4 ते 5 टाईपमध्ये शिकवतात किंवा 6 टाईप जास्तीत जास्त. आपले याचे 9 टाईप झालेत. मग तुम्ही म्हणसाल सर 9 टाईप कसे केले तुम्ही? प्रश्नपत्रिका बघितल्या रेल्वेच्या आणि रेल्वेच्या प्रश्नपत्रिका बघून त्यामध्ये कोणते कोणते याच्यावरचे प्रश्न कशा प्रकारे येतात ते बघून व्यवस्थित टाईप तयार केले वेगवेगळे आणि घेतलेले आहेत, ठीक आहे. जेव्हा याची व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि हा टॉपिक पूर्ण बॉडमासवरती डिपेंड आहे. बॉडमास, पूर्ण बॉडमासवरती डिपेंड आहे हा टॉपिक, ठीक आहे मित्रांनो. एखाद्या वेळेस जाऊन बघावं लागतं पाठीमागं व्हिडिओ चालू आहे का बंद पडला, कारण की 1-2दा असंच होतं की बंद व्हिडिओ पडला आहे, मला डबल पूर्ण व्हिडिओ बनवली आणि परत जाऊन बघतो तर व्हिडिओ बंद पडलेला आहे. परत डबल शिकवायला असं होऊन जातं की ते एखादं कसं होतं, ते फायनल मिनिटमधनं बाहेर 2 मार्काने आल्यानंतर कसं वाटतं, अरे यार आता पहिल्यापासून अभ्यास करायचा. तसं ती मला होतं, आता पहिल्यापासून व्हिडिओ बनवायचा. हो ना, आदनमधनं जायचं, बघायचं सुरू आहे का व्हिडिओ, मग यायचं, ठीक आहे. बॉडमास, कारण इथं काय आपण आपला काय स्टाफ वगैरे नाही येतं असं काय खूप की आपलं ते बघेल मॅनेजमेंट करेल, हे आपण स्वतःच करतोय, आपण स्वतःच शिकवतोय, स्वतःच काय असेल ते पळतोय. पण हां, मराठी रिझल्ट लावणार म्हणजे लावणार, महाराष्ट्रातील मराठी मुलंच रेल्वेत दिसणार इथून पुढं, ठीक आहे. हे बॉडमासवर डिपेंड आहे. म्हणजे बॉडमास जसं पदावली सोडवतो त्याच पद्धतीनं सोडवायचं, फक्त त्यांनी दिलेली थोडी माहिती असती. एचा अर्थ प्लस, बीचा अर्थ मायनस, अशा टाईपचे जे प्रश्न असतात ते सर्व यामध्ये येतात. आता ज्यांनी प्रश्नपत्रिका बघितलीत, एक आणि दुसरी रेल्वेची एक्झाम दिली त्यांना ते लक्षात येईल बरोबर, बाकीच्यांना एक्झाम शिकवताना लक्षात येईल, ठीक आहे. नेक्स्ट आहे नातेसंबंध, रिलेशन. याला ब्लड रिलेशन पण म्हटलं जातं. काय? ब्लड रिलेशन. पण त्यांनी सिलेबसमध्ये फक्त रिलेशन दिलेलं आहे, तर तुम्ही ब्रॅकेटमध्ये पुढं ब्लड रिलेशन पण लिहू शकता, कारण संबंध म्हणजे रिलेशनशिप झालं, पण नाते म्हणजे ब्लड झालं, ब्लड रिलेशन नातेसंबंध म्हणजे. पण त्यांनी एवढाच दिल्यामुळं इंग्लिशमध्ये मी तेवढंच घेतलं, पण तुम्ही हे पण ब्रॅकेटमध्ये पुढं लिहू शकता. हा जो टॉपिक आहे ना मित्रांनो, आता त्यांनी एक डीप वेगळं प्रश्न विचारायचं बंद केले. त्यांनी A+B म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे, B+C म्हणजे C हा डीचा वडील आहे, अशा टाईपचा प्रश्न धरले. किंवा A+Bचा यूज न करता ए म्हणजे रवी हा कविताचा भाऊ आहे, कविता ही कुणाची, अजयची पत्नी आहे, अशा टाईपमध्ये देतात वाक्य. त्यामुळे हे 3 टाईप, 2-3 टाईप आता विचारायला सुरू केलेत. आणि दुसरी नातेसंबंधावरची एक गोष्ट, मी पहिलं जी व्हाईट बोर्डवर लेक्चर बनवले असतील, जे बघितलं असतील ज्यांनी, आणि आता ही लेक्चर बघितलं असेल, आपलं डेमो लेक्चर ही बघत असेल, त्यांच्या लक्षात येईल की तिथं मी तुम्हाला आईचा भाऊ बरोबर मामा असतो, बरोबर मामा, हे मी तुम्हाला तिथं लिहून देत होतं किंवा त्याचं तुम्हाला मी फोटो पाठवलं होतं. पण इथं ते आता गरज नाही 24 पासून. का गरज नाही? ते डायरेक्ट आन्सरातच असं देते ऑप्शनमध्येच की आईचा भाऊ असं डायरेक्ट त्यात देते. असं मामा हे शब्द देत नाही, डायरेक्ट असं देते आईच्या वडिलांचा, डायरेक्ट असं आईच्या वडिलांचे वडील असं डायरेक्ट देतंय. असं देत नाही की आजोबा पंजोबा, असं देतच नाहीत. त्यामुळे तुम्हाला ब्लड रिलेशन लक्षात जे ठेवत होता तुम्ही पहिलं की बाबा ही आईची वडिलांची बहीण म्हणजे कोण आहे, आत्या, वडिलांच्या बहिणीचा नवरा आहे हा, म्हणजे हा कोण येईल, काका येईल, हे जे तुम्हाला लक्षात ठेवायला लागायचं ते डायरेक्ट ती ऑप्शनमध्येच देतंय. वडिलांच्या बहिणीचा नवरा किंवा वडिलांच्या बहिणीचा पती असं ते डायरेक्टच देतंय. ती आत्याचा पती आणि तुमचे काका असं पर्यायामध्ये देतच नाही. त्यामुळे आता ते विसरून जावा. ते जी डिटेल माहिती होती ती की पहिले 2 पेजेस बघा, पुस्तक जे थेरी पुस्तक असतं त्यात पहिले 2 पेजेस हेच दिले जायचे. आईचा भाऊ म्हणजे मामा, आईची बहीण म्हणजे पुढे डॅश करून मावशी, हे असलं काय नाही.
डायरेक्ट उत्तर काढायचं आईची बहीण, डायरेक्ट आईची बहीण ऑप्शन असणार तुमचा. हे लय सोपं झालं याचं ब्लड रिलेशनचं. आम्हाला बी शिकवायला सोपं झालं, आम्हाला बी ते लक्षात ठेवावं लागत होतं. म्हणजे येतं नॉर्मली, पण थोडं लांबचं असेल तर थोडंसं कन्फ्यूज व्हायचं, त्यापेक्षा बरं आहे. ठीक आहे, त्यामुळे आता ते कोणी मागू नका. मी व्हाईट बोर्डवर सांगितलं होतं की मॅसेज करून हे फोटो तुम्हाला पाठवतो किंवा ग्रुपमध्ये टाकतो, ते आता मागू नका, त्याची गरज नाही आता आपल्याकडे. 8वा तर्क आणि अनुमान, याच्यावरती 1 किंवा 2 प्रश्न फिक्स असतात. फिक्स म्हणजे फिक्स सिलोलिझमचं. ठीक आहे, फिक्स असतात. हा टॉपिक सोप्पा आहे, तुम्हाला गोल काढता यायला पाहिजेत. कशात कोणता गोल आहे, ठीक आहे, वेगळा कोणता गोल आहे ते समजलं की हा टॉपिक समजून जातो. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे जम्बलिंग. हा पण टॉपिक थोडा कन्फ्युजिंग आहे, पण तो समजून जातो. बुद्धिमत्ता असा विषय आहे की त्यामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायला काही प्रॉब्लेम येत नाही. वेन आकृती, वेन आकृतीला पण 2 टाईप आहेत मेन, ते दोन्ही टाईम आपण व्यवस्थित घेणार आहे. ठीक आहे, 2 नाही, एकातच सब 2 टाईप आहेत आणि एकात 1 टाईप, असं मिळून 3 टाईप सरासरी आहेत. तर ते व्यवस्थित आपण वेन आकृतीचे पण घेऊ. वेन आकृती म्हणजे अशाच आकृत्या थोडक्यात. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे समानता आणि फरक. हा टॉपिक शक्यतो तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये दिसणार नाही इकडच्या स्पर्धा परीक्षेमध्ये, महाराष्ट्रातील मराठी MPSC सरळ सेवा पोलीस भरती. पण इकडं अशा टाईपचं प्रश्न टॉपिक आहेत की जे टॉपिक बघितल्यानंतर यामध्ये कोणते प्रश्न असतील हे सुद्धा कन्फ्यूज होताल तुम्ही. जेव्हा तुम्हाला शिकवाल ना, हां म्हणजे हा टाईपचा प्रश्न या टॉपिकमधला आहे काय. मी जेव्हा नवीन नवीन बघितलं मला बी एखादा टॉपिक असा व्हायचा बुद्धिमत्तेचा, एखादा दुसरा, त्याला हा टाईप नक्की कोणत्या टाईप, म्हणजे हा प्रश्न नक्की कोणत्या टाईपमधला आहे बरं. जे रिॲलिटी आहे ते सांगतो मी. म्हणजे काय खूप महारथीन खूप लय येत असला असा विषय नाही. चांगला आहे गणित बुद्धिमत्ता माझं, पण तो प्रश्न सोडवा येतोय मला, प्रश्न लगेच मी सोडवला, पण लगा ह्याला टाकायचं कोणत्या टाईपमध्ये, म्हणजे कोणत्या टॉपिकमध्ये टाकायचं ह्याला, हे कन्फ्युजन माझं झालं होतं 1-2 टाईपचं. आता ठीक आहे, माणूस आहे, होणार. तुमच्याकडून चुका होत नाहीत का, होतात का नाही चुका, माझ्याकडून झाली तर काय प्रॉब्लेम आहे. दम नाही देत, रिलॅक्स राहा. विश्लेषणात्मक तर्कशक्ती म्हणजे ॲनालिटिकल रिझनिंग. फक्त आपल्या टाईपमध्ये ॲनालिटिकल रिझनिंग असंच दिलेलं आहे. त्यांनी रांगेवरील उदाहरणे म्हणजे एक्झाम्पल ऑन रँकिंग किंवा सिटिंग अरेंजमेंट असं टॉपिकच दिलेलं नाही एक्झाममध्ये. त्यामुळं काही जण तुमचे टॉपिक घेणारच नाहीत, म्हणतील हे सिटिंग अरेंजमेंट असा टॉपिकच दिलेला नाही. पण ॲनालिटिकल रिझनिंगमध्येच हे टॉपिक आहेत, पार्ट ए पार्ट बी, ए आणि बी. रांगेवरील उदाहरणे जवळपास याच्यामध्ये पण 6 ते 7 टाईप आहेत वेगवेगळं. रांगेवरील उदाहरणामध्ये वाटतंय का आहेत म्हणून विचारलं जातं ते एक्झामला पडलेले प्रश्नच शिकवणार आहे आपण घेऊन डायरेक्ट. म्हणजे आपण टाईप पहिला घेतला की त्या टाईपमध्ये डायरेक्ट एक्झामला पडलेलाच प्रश्न घेणार टाईपमध्ये. ते उगाच झंझटच नको की एक्झामला कसे प्रश्न पडतात सर सांगा, की एक्झामला पडलेला प्रश्नच घेतलेले आहेत बाबा हे टाईप दुसरा कोणता आहे त्याचे एक्झामला पडलेले प्रश्नच त्यात डायरेक्ट घ्यायचे. म्हणजे ते झंझट राहिलं नाही पाहिजे की सर एक 2 एक्झाम्पल घेतली तुम्ही 5 टाईपची, पण आता ह्याच्यावर एक्झामला कसे प्रश्न पडतात. भाऊ ते शिकवलेले जे आहेत तेच एक्झामला पडलेले आहेत. आणि 2 प्रश्न नाही, 4 5 प्रश्न घेतो मी, टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुम्हाला समजूच तर. ठीक आहे. मग ह्यामध्ये रांगेवरील उदाहरणे आणि बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट, जे की काही व्यक्ती 7 जण गोलाकार वर्तुळाभोवती केंद्रकाकडे तोंड करून बसलेत, केंद्रकाच्या विरुद्ध साईडला तोंड करून बसलेत, हे जे प्रश्न आहेत सगळे ते याच्यावरती येतात. ठीक आहे. दुसरा एक बॉक्सचा प्रश्न असतो बघा, एक बॉक्स आहेत, ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना समजेल, त्यांना लगेच क्लिक होईल की सर जे चाललेत ते बरोबर चाललेत, कारण हे प्रश्न एक्झामला पडलेले आहेत आणि सर बरोबर त्यांचं त्यामध्ये विश्लेषण घेत आहेत. बरोबर का नाही. 7 बॉक्स आहेत, बॉक्स ABCD. ए बॉक्स खालून 2 नंबरला, सी बॉक्स Dच्या शेजारी आहे का नाही, प्रश्न पडलेत का नाही एक्झामला, ते सगळे इथं कव्हर होणार आहेत आपले. ठीक आहे. नेक्स्ट निष्कर्ष आणि निर्णय क्षमता, कन्क्लुजन आणि डिसिजन मेकिंग. इथं तुम्हाला जरा जास्त डोकं लावावं लागतं. या प्रश्नात एक आणि या प्रश्नात एक, हे जे टॉपिक आहेत 13वा 15वा 16वा, हे जरा टॉपिक
कन्फ्युजिंग आहेत की यामध्ये कन्फ्युजन होतं तुमचं, पण शिकवल्यानंतर थोडं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ते. ठीक आहे मित्रांनो. सामग्रीचा पुरेसापणा, डाटा इंटरप्रिटेशन आणि सफिशियन्सी हा टॉपिक थोडासा अवघड वाटतो आपल्याला. माहिती थोडी कमी दिलेली असते, मग त्या माहितीवरून हे बरोबर आहे का अशा पद्धतीने ते विचारलं जातं. जेव्हा टॉपिक सुरू होईल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल हे टॉपिकचं. ठीक आहे मित्रांनो. काय डाऊट तुम्हाला? बॅचेस सुरू आहेत आपल्या. शिकवले म्हणजे थोडी जाहिरात तर होऊ द्या. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त रेल्वेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना सांगा. ठीक आहे. आणि बेसिकपासून आपण तयारी करून घेत आहे. काय डाऊट आहे का तुम्हाला? हे सर्व टॉपिकची PDF म्हणजे PPT ही ॲपमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे सर्व. त्यामुळे असं समजायचं नाही की सर शिकवताना सरांनी सारखं आडवं आलं त्यामुळे मी लिहू शकलो नाही. समजून घ्या. परत मी साईटला आल्यानंतर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे. बघा पहिल्यापासून मी काढून देतो वाटलंच तर तुम्हाला. ठीक आहे. पहिल्यापासून मी तुम्हाला काढून देतो. बघा आता वर गेल काय. आणि ALP टेक्निशियन ग्रुप डी सर्वांचे टॉपिक सारखेच आहेत बुद्धिमत्तेचे पण. त्यामुळे ALP साठी वेगळा, बुद्धिमत्तेसाठी ALP साठी वेगळा, टेक्निशियनसाठी वेगळा किंवा ग्रुप डी साठी वेगळा अभ्यास करायची गरज नाही. CBT 1 ALPचं सांगतोय. टेक्निशियन ग्रुप डीचं तर एकच CBT आहे त्यामुळे त्यांचा तर वेगळा करायची गरज नाही. एक बॅच कोणती जरी लावली तर चालते. पण ALP CBT 1ला करायची गरज नाही. CBT 2चं पण गणित बुद्धिमत्ता ह्यातूनच होणार आहे, या बॅचमधूनच आपल्या. ठीक आहे. म्हणजे जी बॅच तुम्ही ALPची घ्या, ग्रुप डीची घ्या, टेक्निशियनची होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण कव्हर करून घेतलेलं आहे. चॅप्टर लिहून घ्या नाव पूर्ण व्यवस्थित. पहिली ही 5, त्यानंतर ही 6 आणि त्यानंतर हे. ठीक आहे. अजून काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. जास्तीत जास्त मुलांपर्यंत बॅचेस शेअर करा. रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यातून तुम्ही बॅच घेऊ शकता. थँक्यू फ्रेंड.